मुलगी रात्री एकटी सायकलवर जात होती. मागून मंत्र्यांचा ताफा आला असं संपूर्ण देशभरात चर्चा. रात्रीची वेळ होती. परिसरात भयानक शांतता पसरली होती. रस्त्यावर ना माणूस दिसत होता ना कोणते वाहन, फक्त दूरवर झाडांची सावली आणि काळोख. अशावेळी एक तरुण मुलगी आपल्या जुन्या सायकलवरून घरी जाण्यासाठी निघाली होती. तिला घरी पोहोचायचे होते, पण पुढे काय घडणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. त्या रस्त्यावर इतका अंधार होता की समोर काहीही फुटांपलीकडेही दिसत नव्हते. रस्ता कुठे वळतोय, कुठे खड्डा आहे, कुठे दगड पडले हे तिला नीट दिसत नव्हते. तरीही ती धाडसाने सायकल चालवत होती, कारण घरी जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मुलीच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या कष्टांचा थकवा दिसत होता. तिच्या कपड्यांवर धूळ होती, हातात छोटंसं सामान होतं. ती गरीब कुटुंबातील असल्याचं स्पष्ट जाणवत होतं, पण तिच्या डोळ्यात हार नव्हती, संघर्ष होता. तेवढ्यात दूरवर काही तेजस्वी दिवे दिसू लागले. सुरुवातीला मुलीला वाटलं एखादं वाहन असेल, पण काही क्षणात त्या दिव्यांची संख्या वाढत गेली. रस्त्यावर अचानक हालचाल सुरू झाली. वातावरणात वेगळाच तणाव निर्माण झाला. मागून मंत्र्यांचा ताफा येत होता. पोलिसांच्या गाड्या, सुरक्षा वाहन आणि मनोमध मंत्र्यांची गाडी. एवढ्या रात्री या निर्जन रस्त्यावर हा ताफा पाहून कोणालाही आश्चर्य वाटलं असतं, पण मुलगी अजूनही आपल्या सायकलमध्येच मग्न होती. ताफा जसा जसा जवळ येऊ लागला तसतशी मंत्र्यांची नजर त्या मुलीवर गेली. अंधारात एकटीच सायकल चालवत जाणारी ती मुलगी त्यांना दिसली. काही क्षण ते शांत राहिले, मग त्यांनी पुन्हा तिच्याकडे पाहिलं आणि अचानक ते गंभीर झाले. मुलगी पुढे जात होती, पण तिला समोरील रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. अनेकदा ती अंदाजाने सायकल चालवत होती, कधी डावीकडे तर कधी उजवीकडे सायकल हलत होती. अंधारामुळे तिचा प्रवास धोकादायक बनला होता. हे दृश्य पाहून मंत्री काही क्षण स्तब्ध झाले. एवढ्या काळोख्या रस्त्यावर ही मुलगी एकटीच प्रवास करत होती. तिच्या सुरक्षिततेची काळजी कुणाला नव्हती का, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. मग मंत्र्यांनी चालकाला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितले. ताफ्यातील अधिकारी आश्चर्यचकित झाले. अचानक वेग का कमी झाला हे कोणालाच समजत नव्हतं, पण मंत्र्यांच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं. गाडी मुलीच्या मागे योग्य अंतरावर ठेवण्यात आली. गाडीचे हेडलाईट्स आता थेट तिच्या समोरील रस्त्यावर पडत होते. अंधारात जे तिला दिसत नव्हतं ते आता स्पष्ट दिसू लागलं होतं. मुलीला मात्र अजूनही हे कळलं नव्हतं की तिच्या मागे कोण आहे. तिला फक्त एवढंच जाणवत होतं की आता रस्ता पूर्वीपेक्षा स्पष्ट दिसतोय. त्यामुळे ती थोडी निर्धास्त होऊन सायकल चालवत होती. ताफा तिच्या मागे सावलीसारखा चालत होता. पोलिसांनीही काळजी घेतली होती की कोणतेही वाहन तिच्या जवळ जाऊ नये. तिच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण व्यवस्था सज्ज झाली होती. मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून मुलीबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली. ती कोण आहे, कुठे राहते, एवढ्या रात्री का जाते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली जात होती. काही अंतर पार झाल्यानंतर मुलगी एका अरुंद रस्त्यावर वळली. अंधार तिथे आणखी जास्त होता, पण गाडीचे हेडलाईट्स अजूनही तिच्या पुढील मार्गाला उजळत होते. तिला आता खड्डे, दगड आणि वळणं सहज दिसत होती. मंत्री शांतपणे हे सर्व पाहत होते. त्यांनी त्या मुलीच्या संघर्षाची जाणीव त्यांना झाली. परिस्थितीने तिला कठीण आयुष्य दिले असेल याचा ते विचार करत होते. दरम्यान गाव जवळ येऊ लागलं. काही ग्रामस्थांनी रात्री एवढा मोठा ताफा पाहून आश्चर्य व्यक्त केलं. लोकांना काहीतरी मोठी घटना घडल्याचा संशय येऊ लागला. मुलगी मात्र अजूनही अनभिन्न होती. तिचं लक्ष फक्त घराकडे होतं. मागे संपूर्ण सरकारी ताफा तिच्या सुरक्षिततेसाठी चालत आहे याची कल्पनाही तिला नव्हती. शेवटी ती आपल्या घराजवळ पोहोचली. छोटंसं घर, साधं कुटुंब आणि संघर्षाने भरलेलं आयुष्य. हे दृश्य पाहून मंत्र्यांच्या डोळ्यातही करुणा दिसून आली. ते स्वतः गाडीच्या खाली उतरले. पोलीस अधिकारीही त्यांच्यासोबत होते. मुलगी आणि तिचे कुटुंबीय अचानक हे पाहून आश्चर्यचकित झाले. मंत्र्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला. मुलीची परिस्थिती जाणून घेतली. ती रोज कष्ट करून कुटुंबाला हातभार लावत असे हे समजताच ते भावूक झाले. यानंतर त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या मदतीसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या रात्रीची घटना तिथे संपली, पण दुसऱ्या दिवशी तिची चर्चा सर्वत्र सुरू झाली, कारण लोकांना समजलं की एका गरीब मुलीला अंधारात काहीच दिसत नव्हतं, तरीही ती सायकल चालवत घरी जात होती. हे पाहून मंत्र्यांनी स्वतःचा ताफा थांबवला. गाडीचे हेडलाईट्स तिच्या मार्गासाठी वापरले. पोलिसांसोबत तिला सुखरूप घरी पोहोचवलं आणि तिच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. याच माणुसकीच्या कृतीमुळे ही घटना संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली, कारण त्या रात्री एका मंत्र्याने सत्ता नाही तर माणुसकी दाखवली होती.